राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सुरू असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। नमो शेतकरी योजना अखेर आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी मित्रांनो, एकदम खरी आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। तसेच सध्या जर बघायला गेलं तर काही अशा फेक बातम्या देखील येत आहेत की त्यामध्ये सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले, आज पैसे आले, काल पैसे आले, उद्या पैसे येणार, काल पैसे जमा झाले, म्हणजेच की अशा बऱ्याच बातम्या आहेत। त्याबाबत देखील आपण सविस्तर एक अपडेट या ठिकाणी पुढे बघणारच आहोत। मात्र त्यापूर्वी आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे आणि ती एकदम खरी असून आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते ती बातमी समोर आली असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे। आता हप्ता कोणत्या जिल्ह्यामधून वाटपाला सुरुवात होत आहे, तुमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार, सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। नवीन बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। जर तुम्हाला देखील या ठिकाणी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल, जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला। नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, बघा आता राज्य सरकारकडून अखेर मोठी घोषणा झाली आहे। शेतकरी अखेर आता या ठिकाणी खुश झाले असून शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांना वाटत होता पैसे आज येतील, उद्या येतील, मात्र नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नव्हते। मात्र आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहेत। टोटल रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार असून सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 2000 रुपयांचा हप्ता तर काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे आणि त्याचं मुख्य कारण देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची आता पूर्ण तयारी झाली असून शेतकऱ्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। लक्षपूर्वक बघत चला। जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल आणि सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजेच या ठिकाणी बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कारण सरकारने या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये आता काही नवीन नियम लागू केले आहेत आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा लक्षपूर्वक बघत चला। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे आणि जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। कारण की सरकारने नमो शेतकरी योजनेमध्ये आता काही नवीन नियम देखील या ठिकाणी लागू केले आहेत। या नियमामुळे
आता काही शेतकऱ्यांचा हप्ता आता बंद देखील होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी असे देखील आहेत की त्यांचा हप्ता सरकारकडून आता कायमचा या ठिकाणी बंद करण्यामध्ये येणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि जे शेतकरी ही कामे करणार नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही. जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्या खात्यावरती कदाचित 8वा हप्ता हा जमा होऊ शकणार नाही, कारण की सरकारने आता नवीन नियम लागू केले असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साधारणतः 2 कामे तरी करावी लागतील आणि ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाईल. आता कोणती कामे करायची ते पण आपण बघणार आहोत. लक्षपूर्वक बघत चला. आता सरकारने या ठिकाणी कोणते कामे करायला सांगितले आहेत, म्हणजेच की कोणती कामे केली तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा हप्ता मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार ते देखील आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर या ठिकाणी नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार एकदम खरी या ठिकाणी बातमी आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला या ठिकाणी 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चला. नेमका नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर थोडा या ठिकाणी वेळ काढून फक्त 2 ते 3 मिनिटं व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला. आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. आता कोणती कामे करायची ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये देखील या ठिकाणी मिळणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आपण पुढे बघणार आहोत. आता सरकारच्या माध्यमातून डेबिटची देखील प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. आता या ठिकाणी डेबिट म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्त्याचे वितरण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी हप्ता वाटप होणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यामध्ये येत आहे आणि यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे. आता शेतकऱ्यांना सरकार अपात्र का करत आहे तर सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की नवीन नियम का लागू करण्यामध्ये आले, तर याचं कारण म्हणजे फक्त गरजू लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हावेत आणि जे बोगस लाभार्थी असतील तर अशा बोगस लाभार्थ्यांना योजनेमधून वगळण्याकरिता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला नियमामध्ये बसावं लागणार आहे. आणि तुम्हाला जर नियमामध्ये बसायचं असेल तर त्याकरिता तुम्हाला या ठिकाणी 2 कामे करावी लागतील आणि जे शेतकरी हे 2 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 7 हप्ते नमोच्या ठिकाणी जमा झाले असतील, तुम्ही जर 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल पण तुमच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा होणार का हे या ठिकाणी सांगता येणार नाही. जर तुम्ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. आता कोणती कामे करावी लागणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघू शकता आता शेतकऱ्यांना कोणती कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे. सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, फक्त लक्षपूर्वक बघत चला. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला पाहिजे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ हा आमचा कधीच बंद झाला नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसणे, फार्म आयडी काढला पण तहसीलदारांकडे प्रलंबित राहिला आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांचे आधार डुप्लिकेशन आले, त्यानंतर KYC राहिली आहे, त्यानंतर खाते नंबर चुकला, त्याचबरोबर या ठिकाणी आधार कार्डवरचे नाव, पासबुकवरचे नाव आणि त्यानंतर फार्म आयडी मधील नाव या ठिकाणी वेगळे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजेच की बऱ्याच काही कारणांमुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून वंचित करण्यामध्ये येत आहे, हप्त्यापासून वंचित करण्यामध्ये येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र
करण्यामध्ये येत आहे। याचे कारणे कोणते आहेत तर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्म आयडी काढला नाही, बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं नाही, बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं आहे तर त्यांच्या बँकेवरती वेगळंच नाव आहे, म्हणजेच की बँकेच्या पासबुकवरती वेगळंच नाव आहे, आधार कार्डवरती वेगळंच नाव आहे आणि त्याचबरोबर फार्मर आयडी वरती सुद्धा या ठिकाणी वेगळंच नाव आहे। अशा काही कारणांमुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अजून एक महत्त्वाचा नियम लागू करण्यामध्ये आला आहे, तो म्हणजेच की एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। जर एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी असतील तर त्यामधील एका लाभार्थ्याला अपात्र करण्यामध्ये येत आहे, म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला हप्त्याचा लाभ हा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे। हा देखील सरकारने नवीन नियम लागू केला आहे। त्याचबरोबर आता फार्म आयडी देखील अत्यंत आवश्यक आहे। आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार तर बघा, जर तुम्ही अद्याप देखील फार्म आयडी काढला नसेल तर फार्म आयडी तात्काळ काढून घ्या। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केलं नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे आता काय तर बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं आहे तर त्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील या ठिकाणी झालं आहे, त्यांच्या आधार कार्डवरती वेगळंच नाव आहे आणि त्यानंतर फार्मर आयडी वरती वेगळंच नाव आहे। जर या ठिकाणी नावांमध्ये तफावत असेल तर ती देखील या ठिकाणी दुरुस्त करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही जर कामे तुम्ही केली तर 100% तुमच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे या ठिकाणी अपूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढला नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढा। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरचे नाव वेगळेच आहे, पासबुक वरचे नाव वेगळेच आहे आणि फार्म आयडी वरचे देखील नाव या ठिकाणी वेगळे आहे तर अशांनी या ठिकाणी नावे दुरुस्त करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। ही कामे सरकारच्या माध्यमातून करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि जे शेतकरी ही कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा आता जमा होणार नाही। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा हप्ता मिळणार तर बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला नाही। आता या ठिकाणी नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की पहिल्यांदा पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप होत होता, त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही आणि त्यानंतर म्हणजेच की हप्ता वाटप झाल्यानंतर केवायसी केली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये आणि नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा केले जातील। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पात्र असून सुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की एकूण 4000 रुपये जमा केले जातील आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण बघूया।
तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नेमका हप्ता कधी जमा होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी आता बघू शकता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकारची आता निधी वितरण प्रक्रिया कशी असते तर बघा, पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार नमो शेतकरी योजनेच्या पुढील प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात करते। ही प्रक्रिया अक्षरशः टप्प्याटप्प्याने होते। फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पीएम किसान पोर्टल वरून पात्र शेतकऱ्यांची यादी मागवला जाते। या ठिकाणी बघू शकता मान्सून आपत्ती रेव्हेन्यू अपडेट्स यामुळे यादीमध्ये वेळोवेळी या ठिकाणी बदल होत असतात, त्यामुळे ही यादी अचूक मिळणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर अशा शेतकऱ्यांची जी यादी असते ती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असते। म्हणजेच की राज्य सरकार केंद्र सरकारकडे पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी मागत असते आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवली जात असते। या ठिकाणी जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत असतात तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा केले जात असतात, कारण की केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर अशा शेतकऱ्यांची जी यादी आहे ती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता यादी मिळाल्यावरती राज्य सरकार निधी मंजूर करते। अंदाजे किती शेतकरी पात्र आहेत, किती रक्कम लागणार आहे याचा अहवाल तयार होतो आणि त्यावरती मंजुरी दिली जाते। आता जशी या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे यादी येईल तसं लगेच सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मंजूर करण्यामध्ये येत असतो आणि निधी मंजूर झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये येत असते। आता बघा, या ठिकाणी निधी वितरणासाठी अधिकृत शासकीय निर्णय म्हणजेच की जार हा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यामध्ये येत असतो। हा जार म्हणजे अंतिम हिरवा कंदील असतो। यानंतरच बँकेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असतात। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे यादी या ठिकाणी म्हणजेच की पाठवण्यामध्ये आले आहे। आता राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची यादी आली की या ठिकाणी राज्य सरकार काय करत असते तर या ठिकाणी किती शेतकरी असतील त्या म्हणजेच की शेतकऱ्यानुसार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये येत असतो आणि त्यासाठी सरकार या ठिकाणी म्हणजेच की निधी या ठिकाणी वितरणासाठी सरकार त्यानंतर एक शासन निर्णय म्हणजेच की जार प्रसिद्ध करत असतो आणि एकदा जार हा प्रसिद्ध झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येत असते। आता त्या अनुषंगाने नेमका नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा, यावर्षी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जमा झाला आहे। त्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेचा जार या ठिकाणी जारी होण्यासाठी साधारणतः 10 ते 12 दिवस लागतात। अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जार जारी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात असते। म्हणजेच की याचा अर्थ आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 तारखेपर्यंत जमा होणार आहे। लक्षपूर्वक बघत चला, अतिशय महत्त्वाची बातमी असून नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 डिसेंबर पर्यंत जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी सध्या बघायला मिळत आहे। म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। आणि नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी
नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता लवकरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आयडी काढले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार या ठिकाणी बँकेच्या खात्याशी लिंक करा। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।